खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये फेब्रुवारी महिन्यांना मिळणार का, तर 1500 ऐवजी 2100 रुपये. तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा काय माहिती आलेली आहे शासनाकडून. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रातील महिलांसाठी एक चांगली योजना ठरलेली आहे आणि जास्तीत जास्त मोठा चर्चेचा विषय हा झालेला आहे. बघा, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. पात्र महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्यांना महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देण्याचे जे आश्वासन दिलेले होते, त्यामुळे आता अनेक महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे. परंतु हा फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढील वाढीव हप्ता आहे, तो मिळेल का? मार्चमध्ये राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात बघा, अर्थसंकल्पात त्यांची मोठी घोषणा केली जाईल. तर जाणून घेऊया आपण संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळतील? बघा, लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत? राज्य सरकारच्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात बघा, राज्य सरकारच्या बघा 2100 रुपये तुम्हाला जो राज्य सरकार देऊ शकते, त्यामध्ये बघा काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर 2100 रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो 1 फेब्रुवारी 2025 पासून देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. मात्र लाडकी बहीण योजनेचा निधी जो आहे तो राज्य सरकारतर्फे दिला जाते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये यामध्ये कोणत्याही घोषणा होणार नाहीत. या संदर्भात मोठी अपडेट आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यामध्येच महिलांना आता 21 रुपये मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. बघा, कारण की मार्च महिन्याचा जो तुमचा आहे, मार्च महिन्यामध्ये त्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुम्हाला जो 2100 रुपये हप्ता आहे तो मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा अगोदर. ठीक आहे ताईंनो. तसेच बघा, राज्य सरकारचा अर्थसंकल्प मार्च 2025मध्ये मांडला जाणार आहे. बघा, आणि यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महिलांना 2100 रुपये देण्याची जी घोषणा आहे ते करू शकतात. जर राज्य सरकारने याला मंजुरी दिली तर पुढील महिन्यापासून म्हणजे लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1500 ऐवजी डायरेक्ट 21 रुपये मिळू शकतात. हे लक्षात ठेवा की पण मला 1500 ऐवजी डायरेक्ट 2100 रुपये मिळू शकतात. जेव्हा अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा होणार आहे, जेव्हा मंजुरी मिळणार आहे तेव्हा. बघा पुढे, लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही लक्षात ठेवा. लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी पात्र ठरलेली आहे. आणि आतापर्यंत जर कोणी हे निकष पूर्ण करत नसेल तर त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही. बघा, महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. ठीक आहे, महिलाचे उत्पन्न, कौटुंबिक उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. सरकारी विभागात नोकरी करणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा. महिलेने इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला असेल नसावा. बघा, तुम्ही जरी संजय निराधार गांधी योजनेचा लाभ घेत असाल, अजून कोणती योजनेचा लाभ घेत असाल तरी तुम्हाला या योजनेमधून पैसे मिळणार हे लक्षात ठेवा. आणि महिलेच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसावे. बघा, ट्रॅक्टर असलं तर चालेल, परंतु जे तुमचे 4चाकी वाहन आहे ते चालणार नाही लक्षात ठेवा, असं शासनाने नियमावलीमध्ये जाहीर केलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे की तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत. हे सर्वांना आता चर्चा लागलेली आहे की 2100 रुपये कधी जमा होणार आहेत, काय होणार आहेत. परंतु आता अर्थसंकल्प जो आहे तुमचा, बजेट जो आहे तो बजेट मांडल्यानंतर तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये, जेव्हा त्यामध्ये मंजुरी मिळणार आहे तेव्हा तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे. जरी ते झालं किंवा नाही झालं तर 1500 रुपये तर तुम्हाला कंटिन्यू आहेच. परंतु त्यांनी सांगितलेले आहे, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला डायरेक्ट 2100 रुपये देणार आहोत. आणि जे जसे बोलले ते तसे करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री त्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी जास्तीत जास्त महिलांना लाभ दिलेला आहे. आणि आतापर्यंत बघा 2.42 कोटी 2 कोटी 42 लाख 52 लाख ज्या महिला आहेत तर त्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे लाडकी बहीण योजनेचा 3ऱ्या हप्त्याचा, म्हणजे 8व्या हप्त्याचा. त्यामुळे तुम्हाला आज बघा टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. तर ताईंनो, एकच रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि जशी तुम्हाला काही शंका असतील
तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जशा जशा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर महाराष्ट्रातील ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत तर त्यांना आतापर्यंत चांगल्या प्रकारे लाभ मिळालेला आहे आणि पुढे पण मिळत राहणार आहे. दर महिन्याला तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा. 1500 जर पुढे वाढली तर तुम्हाला 2100 असे तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ द्यावा यासाठी मोठी योजना सुरू केलेली आहे. आणि जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळावा यासाठी मोठे जे तुमचे आता KYC आहे हे कामं तुम्ही करून ठेवा. आधार DBT करून ठेवा. ठीक आहे. बहुतेक महिलांचे आधार DBT नसेल त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. परंतु ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत तर त्यांनी पण काळजी करू नका. अजून तुम्हाला पुढे चांगल्या प्रकारे वाढीव रक्कम मिळणार आहे. तर 2100 रुपये कधी मिळणार आहे वाढीव रक्कम? सर्वांचं लक्ष आता याच्याकडे लागलेलं आहे. 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत, काय मिळणार आहे? तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे आणि सर्व माता बहिणी सर्व ताई आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे चांगले लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरूच आहेत आणि अजून तुम्हाला पुढे चांगल्या प्रकारे लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज जास्तीत जास्त ताईंनो सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.